जोईडा तालुक्यातील खानगावात फादरशेत पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी. सातिंगणाच्या सालीचं पाणी पिण्याची प्रथा आजही जिवंत. जोईडा तालुक्यातील खानगाव आणि परिसरातील गावे पारंपरिक आणि निसर्गाशी जोडलेल्या पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसली. आजच्या बाजारू संस्कृतीच्या काळात कंपन्यांनी सणांचं व्यापारीकरण केलं असलं तरी खानगावातील ग्रामस्थ अजूनही निसर्ग, माती आणि परंपरेशी घट्ट नातं जपणाऱ्या खरी गावठी दिवाळीचा आनंद घेतात. पहाटेच घर, अंगण आणि गोठा स्वच्छ करून रंगोळ्या काढल्या जातात. मातीच्या पणत्या लावून घर सुशोभित केलं जातं. यानंतर नारळाचा रस, कोकमचं तेल आणि हळद लावून स्नान करणं हा शरीरशुद्धीचा प्राचीन आरोग्यदायी विधी पार पाडला जातो. स्नानानंतर तुळशीच्या समोर नरकासुराचं प्रतीक मानलं जाणार कारीट हे कडू फळ पायाखाली चिरणं आणि उपाशीपोटी सातिंगण या औषधी झाडाच्या सालीचं कडू पाणी पिणं ही परंपरा आजही जिवंत आहे. यामागचा हेतू म्हणजे शरीरशुद्धी, आरोग्य आणि शांतीचा संदेश देणं. यानंतर गावातील प्रत्येक घरात नव्या भातापासून केलेले पारंपरिक पदार्थ, गावठी फाव, पोहे, रताळं, कणगी, खोबं आणि गूळ यांचा सुगंध दरवळतो. सगळे गावकरी मिळून केळ्याच्या पानावर बसून गरम अवळंकी, पोहे खातात. ही खानगावच्या दिवाळीतील अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी प्रथा आहे. यावेळी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे हसतमुखाने एकत्र बसतात. एकतेचा, प्रेमाचा आणि समाधानाचा सुंदर क्षण निर्माण होतो. संध्याकाळी नारळाच्या करवंट्या, बांबू आणि मातीपासून बनवलेले हस्तकलेचे कंदील आणि कुंभारांच्या हातचं मातीचं पणतं यांनी सारा गाव उजळून निघतो. दिव्यांच्या प्रकाशात घरं, मंदिरं, गल्लीबोळ चमकतात आणि गावात प्रसन्नता पसरते. अशा रीतीने खानगावची दिवाळी आजही परंपरेचं, निसर्गाचं आणि साधेपणाचं सुंदर प्रतीक बनून प्रत्येकाच्या मनात प्रकाश पसरवत आहे.